सरकारनं साहेबांना एकच आमचं मुख्यमंत्र्यांना निवेदन आहे की जर लाडक्या बहिणी तुमच्या या आहेत त्यांना तुम्ही 2.5 लाखाची मर्यादा केलेली आहे, उत्पन्न मर्यादा 2.5 लाख. परंतु याच आमच्या विधवा महिला आहेत, ज्या तुमच्या अविवाहित महिला आहेत किंवा अबव 65 जे 65 वर्षाचे ज्येष्ठ नागरिक आहेत, यांना मर्यादा फक्त 21,000ची आहे. पण त्यांना 21,000ची मर्यादा आणि लाडक्या बहिणींना 2.5 लाखाची मर्यादा, उत्पन्न मर्यादा. आणि त्यांना जुलै ऑगस्टचे हप्ते आलेले आहेत, आता 2 हप्ते आलेले आहेत. परंतु या आमच्या ज्या खऱ्या लाडक्या बहिणी किंवा खरी गरजवंत जी महिला आहे, जी विधवा महिला आहे, ज्या अविवाहित महिला आहेत, जे अपंग आहेत, जे वयोवृद्ध आहेत, त्यांना अजून जुलैचा पैसा पेमेंट आलेला नाही त्यांच्या बँकेत आणि यांच्या बँकेत ऑगस्टचा सुद्धा पेमेंट आला. मग हे नक्की तुमचं काहीतरी राजकारणासाठीच आहे का या इलेक्शनसाठीच हे चालू आहे हेच आम्हाला तर समजत नाही. कारण त्यांना मर्यादा तुम्ही 21,000 ठेवली, यांना मर्यादा तुम्ही 2.5 लाखाची ठेवली. माझं दुसरं एक म्हणणं आहे की अन्न सुरक्षा कायदा जो सरकारचा होता 2014 साली, जो अन्न सुरक्षा कायदा संबंधित फेब्रुवारी 2014 त्याच्यात ग्रामीण भागासाठी तुम्ही 44,000ची मर्यादा केली केसरी कार्डचं आणि शहरी भागासाठी 59,000ची मर्यादा केली. मग त्या आज 10 वर्ष झाली. मग 10 वर्षात उत्पन्न तेच राहतं का? 44,000 कुठल्या ग्रामीण भागातल्या माणसांना परवडणार आहे किंवा 59,000 कुठल्या शहरी माणसांना परवडणार आहे? तर याची मर्यादा वाढवावी हीच आमची सरकारला मागणी आहे. आज तहसील कार्यालयामध्ये आपण कशा संदर्भात आला? आता त्याचसाठी आलो होतो का बाबा आमचे जे लाभार्थी आहेत संजय गांधीचे, श्रावण बालचे, अपंगाचे, कारण आता ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या लाडक्या बहिणीचं जुलै ऑगस्टला जर तुमचं हे झालेलं आहे, हप्ता पडलेला आहे, तर यांचा का पडला नाही म्हणून ते वारंवार आम्हाला विचारणा करतात. त्यामुळं आम्ही आता सरकारला विचारणा करतो मग त्यांचे दिले, मग ह्या लाडक्या बहिणी तुमच्या नाहीत का, यासाठी आम्ही आलेलो आहोत.